तया सामर्थ्य उपेक्षा करीतो, पापमोक्षा आडरिगितो, तया कारणे निःश्रुत करीतो, तया पाप घोरासी, न भोविता आपुले देही, आपले पाप निकृती नाही, हा निश्चय जाणून पाही, भोगावे आम्हा पर्यासी, या पापाच्या विकृतीसी, जावे आम्ही वाराणसी, जाईल पाप शीघ्रेसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री, या कारणे आम्हासी, न्यावे पुरी वाराणसी, पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे, या समस्त शिष्यांत कवन असे सामर्थ्यवंत, अंगीकारावे त्वरित, म्हणून असे शिष्याशी, तया शिष्यामागे एक नाम असे संदीपक, बोलत असे अतिविवेक, तया गुरुप्रीत देखा, दीपक म्हणे गुरुस, पाप करिता देशनाश, न करावा संग्रह दुःखास, शीघ्र करा प्रतिकारू, वेद धर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी, शालन करावे पापासी, पुढती वाढते विषापरी, अथवा तीर्थे प्रायचित्ते, आपले देही भोगुनिया त्वरिते, पाप वेगळे न करीत होता निरुते, मुक्ती नव्हे आपणासी, देव अथवा ऋषीश्वराशी, मनुष्यादी ज्ञानवंतासी, शालन न होय पापासी, आपले आपणच भोगिता, दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करील स्वशक्तीशी, न करिता अनुमान सांग जे, ऐकोनी दीपिकाचे वचन, वेदधर्म म्हणे आपण, कृष्टे होईल अंगहीन, अध्यंग पांगुळ परियेसा, स्ववंसर एक विशंत, माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढ व्रत, अंगीकारावे तुम्ही सेवा, दीपक म्हणे गुरुसी, कृष्टी होईल आम्हा हर्षी, अंध होऊन 21 वर्षी, पाप निष्कृती करून, तुमचे पापाची निष्कृती, मी करेन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरित, म्हणून चरणासी लागला, ऐकोनी शिष्याची वाणी, संतोषिला वेदधर्म मुनी, सांगतासी विस्तोरिणी, तया पापशालिनी, आपुले पाप आपणासी, ग्राह्य नव्हे शिष्यपुत्रासी, न भोगिता स्वदेशाशी, न वचे पाप परियेसा, या कारणी आपण देखा, भोगीन आपले पाप दुःखा, सांभाळी मजतू संदीपका 21 वर्षापर्यंत, जे पीडित रोगी देखा, प्रतिपाळना रासी कष्ट अधिका, मजहून संदीपका तुमते कष्ट अधिक जाण, या कारणे आपुले देही, भोगीन पाप निश्चयी, तुवा प्रतिपाळावे पाही, काशीपुरा निघूनिया, तया काशीपुरी जाण, पाप वेगळा होऊन, आपण शाश्वत पद पावेन, तुजविन करता शिष्योत्तमा, दीपक म्हणे गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करेन 21 वर्ष, विश्वनाथा सम तुमची, ब्रह्मा म्हणे कलियुगासी, कैसा होता शिष्य त्यासी, कृष्ट होताशी गुरुशी, नेले काशीपुरा, मणिकर्णिका उत्तर देशी, कमळेश्वर सान्निध्यासी, राहिले तिथे परियेसी, गुरु शिष्य दोघे जण, स्नान करुनी मणिकर्णीसी, पूजा करीती विश्वनाथासी, प्रारंभ भोग त्या गुरुसी, भोगीत होता तया स्नानी, कुष्ठरोग झाला बहुत, अश्रहीन अति दुःखित, दीपक ही सेवा करी, अतिभक्ती करुनिया, व्यापिला देहकुष्ठी बहुत, पुकुर्मे पडे रक्त, दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण, भिक्षा मागून या संदीपक, गुरुसी आणूनी देत नित्यक, करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप, म्हणतीस रोग करुनी पीडित नरू, साधुजन होती क्रूर, तोची देखा दिग्वजरू, होय क्रूर एखादे वेळी भिक्षा आणिता एखादे दिवशी
न जेणे श्री गुरु कोपिसी स्वल्प आणिले म्हणून क्लेश साडून देत भूमीवर येरे दिवसी जाऊनिया शिष्य आणि अन्य बहुवस मिष्टान्न आणि म्हणून क्लेश करिता झाला परियेसी परोपरीचे पक्वान का नानीशी म्हणे जाण कोपे मारू येता पण शाखा परोपरी मागती जितुके आणि मागोनिया सर्वस्व करीतसी वाया कोपे देत शिवया परोपरी परियेसा एखादे समही शिष्याशी म्हणते ताता ज्ञानराशी मज निर्मित कष्टलासी शिष्यराया शिखामणी सर्वेची म्हणित वचने क्रूर माते गांजिले अपार तू आमुचे विष्टामुत्र क्षणाक्षणात धूत नाहीत खाताती मज मशिका कान निवारिसी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नानीशी म्हणतीस या कारणे पापगुण ऐसीची असती जाण वोखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप असे जेथे बहुत दैन्यमत्सर बसे तेथ शुभाशुभ नेने क्वचित पापरूपी जाणावे एखादे दैन्य कासी दुःख प्राप्ती होती कैची अस्मरण होय जयासी पापरूप तोची जाण समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नेका वेद धर्म द्विज ऐका कष्ट तरी येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनात आणि तोची शिष्य सेवा करी एक माणस तोची ईश्वर मानवनिया जैसे जैसे मागे अन्न आणून या देतेस परिपूर्ण जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतेसी काशी क्षेत्र थोर असता न करी कदा तीर्थयात्रा न जाण देवदर्शन सर्वत्र गुरुसेवे वाचुनिया श्लोक न तीर्थयात्रा नच देवयात्रा न देहयात्रा नच गेहयात्रा अहर्षनिशी ब्रह्महरी सुबुद्धी गुरु परसोवई नाही सव्य म्हणती टीका आपुली देह संरक्षण कधी न करे शिष्य जाण लय लावून श्री गुरुचरण कवनासी न बोलायची अहोरात्र येणे परी ब्रह्माशिव म्हणे हरी गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीतसी गुरु बोले निष्ठुरसी आपण म्हणे संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तसे वर्ततसी वर्तता येणे दुःख देख प्रसन्न होऊनी पिनाक उभा येऊन स्वमुख वर मागता म्हणतेस अहो गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुल दीपका पृष्ठिलो तुझी भक्तीसी ऐका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय ओमकेशी न पुसता आम्ही गुरुसी वर न घे सर्वत्र म्हणून गेला गुरुपासी विनितसे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासी निरोप झाईला स्वामींचा मागे उपशव व्याधीचा वर होता सदाशिवाचा बर्वे होईल म्हणतसी ऐकून या शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगल्या वाचूची पातकासी निवृत्ती नवेगा परियासी जन्मांतरी बाधित निश्चेसी धर्मशास्त्रे असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याचे म्हणी तेने करावी पाप धुणी शेष करता निर्गुणी विघ्न करीती मोक्षाशी ऐशी परी विश्वासी गुरु सांगे परियासी निरोप मागुनी श्री गुरुसी गेला ईश्वर समुख जाणून या मागे ईश्वरासी न लगे वर आपणासी नहे गुरुचे मानसी केवे घेऊ म्हणतीस विस्मरण करोनी व्यंककेशी गेला निर्वाण मंडळपासी
बोलवून समस्त देवासी, सांगेन वृत्तांत विष्णूपुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्याचा रहिवास, सांगावे मज निर्धारी. सांगेन ईश्वर विष्णूसी, आश्चर्य देखिला परियेसी. दीपक शिष्य निश्चयासी, गुरुभक्त असे जाण. गोदावरी तीरी वसे, वेदधर्म म्हणिजी तापसी. त्याची सेवा अहर्षनिती, करीतो भावे एकचित्त. नाही त्रिलोकी देखिला कोणी, गुरुभक्ती सेवा निर्गुणी. त्याची देखोनिया माझे मनी, अप्रीती वर्ततसी. वर देईन म्हणून आपण, गेलो आम्ही तयाजवळी जाण. गुरुचा निरोप नाही म्हणून, नघे वर परियेसी. अनेक दिव्य सहस्रवर्षी, तप करती महाऋषी. वर करीती अहर्षनिती, नाना कष्ट करुनिया. तैसा तापसी योगियासी, म्हणे मजवर द्यावयासी. बलात्कारी देता तयासी, वर न घेता दीपक. तन्मन अपूर्णी श्री गुरुसी, सेवा करीतो संतोषी. त्रयमूर्ती म्हणून गुरुसी, निश्चय भजितसे. समस्त देव माता पिता, गुरुची अस्तित्व तत्वता. निश्चय केला असे चित्ता, गुरु परमात्मा म्हणून. किती म्हणून वर्णत्यासी, अविद्या अहंकारासी. छेदिता दीपक परियेसी, कुलदीपक नाम सत्य. धर्मज्ञान सर्व एक, गुरुची म्हणे कुलदीपक. चरणसेवा मनपूर्वक, करीतो गुरुचे भक्तीने. इतुके ऐकुनी शांड गधरू, पहावया गेला शिष्य गुरु. त्याचा प्रति प्रकारू, पाहे ते वेळी. सांगत असले विश्वनाथे, त्याहून दिसे अनेक ते. संतोषिनी दीपिकास्ते, म्हणे विष्णू परियेस. बोलविन दीपकासी, म्हणते ऋषिकेशी. तुष्टिलो तुझे भक्तीशी, वर माग म्हणतीस दीपक म्हणे विष्णूसी. काय भक्ती देखोनिया आम्हासी, वर देतो परियेसी. कवन कार्य सांगा मज, लक्ष कोटी सहस्र वर्षी. तप करती अर्णयासी, त्यासी करीतो उदासी. वर्ण देसी नारायण, मी तरी तुझ भजत नाही. तुझे नाम स्मरत नाही. बलात्कारे येऊनी पाही, केवी देश वर्मज. ऐकून या दीपकाचे वचन, संतोषला नारायण. सांगत असे विस्तरुनी, तया दीपका प्रीती देखा. गुरुभक्ती करी येसी, निर्वाणसी म्हणून आम्ही. जाहलो संतोषी, जे भक्ती केली त्वा गुरुसी. तोची आम्हासी पावली. जो नर असेल गुरु भक्त, तोची माझा जीवन प्राण. त्यासी वंश झालो आपण, जे मागेल ते देतो तया. सेवा करीत माता पिता, ती पावे मज तत्वता. पती सेवा श्रिया करीती, तेही मज पावती. एखाद्या भल्या ब्राह्मणासी, येती योगेश्वर तपासी. करिता नमन भक्तीसी, तेचे मज पावे जाण. ऐसे ऐकुनी दीपक, नमिता झाला अनेक. विनवतसी देख म्हणे सिद्ध नामधारक. एक विष्णू ऋषिकेशी, निश्चय असो वा मानसी. वेदशास्त्री मासादिकासी, गुरु अमसी देणार. गुरुपासूनी असो माझे मानसी. गुरुपासूनी सर्व ज्ञान, तैमृती होती आम्हा अधीन. आमुचा गुरुची देव जाण, अन्यथा नाही जाणपा. सर्व देव सर्व तीर्थ, गुरुची आम्हा असे नित्य. गुरु वाचुनी आम्हा परमार्थ, काय दूर असे सांगा. समस्त योगी सिद्ध जन, गुरु वाचुनी न होती सज्ञान. ज्ञान होता ईश्वरापण,
केवी असे सांग. जोवर द्याल तुम्ही सज्ञान, ज्ञान होता ईश्वर आपण. केवी असे सांग. जोवर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देता काय चोच. या कारणे श्री गुरुराज, भजितसी परियेसी. संतोषिनी नारायण, म्हणे धन्य धन्य माझा प्राण. तू शिष्य शिरोरत्न, बालक तुझी आमचा. काहीतरी माग आता, वर देईल तत्वता. विश्वनाथ आला होता, दुसऱ्यांवर द्यावयासी मी आलो. आमुची न मन संतोषी, वर माग जो तुझी मानसी. तुझ वैष्णव झालो निर्धारासी, जे पाहिजे ते देईन आता. दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हासी देसी. गुरुभक्ती होय अधिक मानसी, ऐसे मज ज्ञान द्यावे. गुरुचे रूप आपण ओळखावे, ऐसे ज्ञान देईन सुखे. या परिते न मागे निके, म्हणून या चरणी लागला. दिधलावर शांडक पाणी, संतोषिनी बोले वाणी. अरे दीपका शिरोमणी, तू माझा प्राण सखा होसी. तुवा ओळखली गुरुसी, देखिले दृष्टी परब्रह्मासी. आणि जरी आम्हा पुससी, सांगेन एक चित्ते. लौकिक स्वबुद्धी होई जैसी, धर्माधर्म सुमणी तैसी. उत्कृष्टहून उत्कृष्टसी, स्तुती करी गा अहर्षनिशी. जे जे समयी श्री गुरुसी, तू भक्ती स्तुती करीसी. तेने होऊ आम्हा संतोषी, तोची आमचा श्रुती जाण. वेद वाचती सांगासी, वेदांत भाष्य अहर्षनिशी. वाचितो जन उत्कृष्टतेसी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्म असे म्हणत. तोची कारणे गुरु भजता सत्य. सर्व देवता तुझ वैष्णव. गुरु म्हणजे अक्षर दोन, अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये बुडता क्षण, केवी होय परियासी. जयाचे हृदयी गुरुस्मरण, तोची त्रिलोकी पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. लोक यदा मम शिव प्यासी, ब्रह्मोनिया ब्रह्मसी. अन्नग्रहणो भुवने नंदा, सर्वती सद्गुरु हस्ता. टीका. आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा, जरी देता वरू. त्वत्वत फलदायका गुरु, गुरु त्रिमूर्ती याची कारणे. ऐसा वर दीपकासी, दिधला विष्णू परियेसी. ब्रह्मा सांगेन कलेसी, एकचित्ते परियासी. वर लाधोनी दीपक, गेला गुरुचे समुख. पुसतसी गुरु एक, तया शिष्य दीपकासी. एक शिष्या दीपका. काय दिधले वैकुंठ नायका. विस्तोरीना सांगेनिका, माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी, वर दिधला ऋषिकेशी. मा सांगितले तयासी, गुरुभक्ती व्हावे म्हणून या. गुरुची सेवा तत्परसी, अंतकरणे ढेरीसी. वर दिधला संतोषी, दृढ भक्ती माझी तुमची चरणी. संतोषणी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू. जीवित असे होय तो स्थिरू, काशीपुरा वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे घरी नवनिधी. विश्वनाथ तुझे स्वादी, म्हणे गुरु संतोषिनी. तुझे स्मरण जे करीती, त्यांचे कष्ट निवारण होती. श्रियायुक्त नांदती, तुझे स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्यासी, प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह झाला तत्वशनी.
झाला गुरु वेदधर्म. शिष्याचा भाव पहावयास कृष्टी आला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष त्याची कैसी आप राहे. लोकानुग्रह महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पाप राहे. लोकानुग्रह करिवयासी गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमासी पाप जाय सहस्र जन्मीचे. तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करी क्वचित. त्यासी पूर्वजन्म नाही जाणा. सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारी कलेसी. सांगावे ब्रह्मापरीयसी शिष्य दीपक आख्यान. सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याच गुणी. तरेल भवानी गुरुभक्ती असे येणे विधी. श्लोक यत्र यत्र दृढ भक्तिर्या क्लसमहमज्ञं तत्र तत्र महादेव प्रशापमुपगच्छति. टीका जरी भक्ती असे दृढीसी त्रिकरणसह मानसी. तोची लादे ईश्वरासी ईश्वर होय तया वश. गंगाधराचा नंदन श्रोततयासे करी नमन. न म्हणावे नून पूर्ण माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वत्यापाख्यानो. सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीय अध्याय. श्री दत्तात्रेय पितृमत ओवी संख्या 279. श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री स्वामी समर्थ.